शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। वाहनधारकांना पसंतीचा वाहन नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी परिवहन कार्यालयांमध्ये येण्याची गरज नाही। पसंतीचे वाहन नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी ऑनलाईन सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे। अर्जदारासाठी परिवहन.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन सर्व्हिस हा पर्याय निवडून त्यास फॅन्सी नंबर बुकिंग ही सुविधा देण्यात आली आहे। गेल्या 3 महिन्यात आम्ही वेगवेगळ्या विभागातून लोकांकडून माहिती घेतली। यावेळी लोकांनी आम्ही काँग्रेसलाच मतदान करणार आहोत असे सांगितले। त्यामुळे यंदाच्या निकालावर प्रश्न निर्माण होत आहेत। सुप्रीम कोर्टाच्या तरतुदीप्रमाणे 5% मशीन तपासणीचा निर्णय आम्ही घेतला आहे। 5% तपासणीसाठी लागणारी रक्कम जिल्हा निवडणूक कार्यालयात भरली आहे असे मत काँग्रेस नेते यांनी व्यक्त केले। विधानसभेत बहुमत मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाचा रस्ता मोकळा झाला आहे। एकनाथ शिंदे केंद्रात तर त्यांचा चिरंजीवांना उपमुख्यमंत्री करतील। एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाबाबत घेतलेल्या भूमिकेवर बोलताना रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। एकनाथ शिंदे साहेबांना संधी दिली जाईल असं वाटत नाही। कदाचित केंद्रात ते मंत्री बनतील आणि उपमुख्यमंत्री त्यांच्या चिरंजीवाला इथं संधी दिली जाऊ शकते। येवला शहरातील कोपरगाव रोड येथील लक्कड कोट पैठणी दुकानांमध्ये चोरट्यांनी चोरी करत महागड्या पैठणी लंपास केल्याची घटना घडली होती। या संदर्भात येवला शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवत 12 तासात आरोपीला गजाआड करत त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे। उत्तर प्रदेशातील संभाजी जिल्ह्यात झालेल्या धार्मिक भेदभाव आणि फायरिंगच्या निषेधार्थ आज जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं। सोशल डेमोक्रेटिक पार्टीच्या वतीने हे धरणे आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात मोठ्या संख्येने मुस्लिम कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते। बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र दुसरबीड येथील रहिवासी सीमा सुरक्षा बलाचे जवान प्रदीप पंढरीनाथ घुगे यांचे त्रिपुरा राज्यातील आगरतळा येथे बांगलादेश सीमेवर कार्यरत असताना हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते। 25 नोव्हेंबरला रात्री 12च्या सुमारास घुगे यांना कर्तव्यावर वीरमरण आले। याची वार्ता समजताच दुसरबीडवर शोककळा पसरली। त्यांच्यावर शासकीय इतमामात बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे। भिवंडी महानगरपालिकेच्या वतीने 12 वर्षांनंतर बंद झालेल्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण केंद्र पुन्हा सुरू करण्यात आले आहे। शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती। मागील वर्षभरात 14,000हून अधिक नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला होता, तर एका दुर्दैवी घटनेत एका व्यक्तीचा मृत्यूही झाला होता। या पार्श्वभूमीवर कुत्र्यांचे निर्बीजीकरण केंद्र तातडीने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। प्लास्टिकच्या फुलांमुळे बाजारात झेंडूच्या फुलांची मागणी कमी झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसह फुल व्यापारी देखील हवालदिल झाला आहे। परिणामी मागील काही दिवसांपासून पिवळा झेंडू 10 रुपये किलो तर लाल झेंडू 20 रुपये किलो दराने झेंडूची फुले विकली जातात। या दरात शेतकरी व्यापाऱ्यांचा खर्च देखील निघत नाही। त्यातच 2-2 दिवस फुलांना ग्राहक नसल्याने फुले कचऱ्यात फेकावी लागत आहेत। त्यामुळे गुजरातला बी आम समाज जाऊ शकत नाही आता। त्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला अजिबात हे नाही आणि त्याच्यात प्लास्टिक फुलामुळे आमच्या ओरिजिनल फुलाला थोडा मार बसायला लागला आहे। त्यामुळे सरकारने प्लास्टिक फुलं बंदी करण्यात यावी। त्यामुळे आमच्या फुलाला आणि शेतकऱ्याला नुकसान होणार नाही। पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोवर नमस्कार।